डोक्यामध्ये हजार विचार घेऊन ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळेस अशाच घटना घडतात. इडली पात्रामध्ये इडली लावली, एकीकडे दूध व्हायला गेलं. भाऊजाई आज जाणार होते, तिला टिफिन पॅक करून दिलं. आधीच खूप उशीर झाला होता घरातनं निघण्यासाठी आणि तिकडनं मम्मीचे पण भरपूर कॉल येत होते. पण आता काय करणार ना, आता एवढे घरामध्ये लोक असल्यावर मागे पुढे गोष्टी होतच राहतात. शिवचरण रुद्रमाच्या पाठीमागे लागला आणि रुद्रमा शिवचरणच्या मागे लागली. खूप छान दृश्य होतं. दिवस कुठे गेला कळालंच नाही. जेमीला पुढचे 2 दिवस आम्ही डे केअरला ठेवणार होतो आणि त्यानंतर मी केली ठेसा, मेथीची भाजी, पालकाची पुरी, चपाती आणि बरंच काही केलेलं होतं. का तर ते तुम्हाला कळेलच पुढे. पालकाच्या पुऱ्या करून घेतल्या कारण 2 दिवस प्रवासात आम्ही असणार आहोत आणि त्यामध्ये आम्हाला हे सगळं लागणार आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता घरामधली अवस्था इतकी खतरनाक झाली होती. पुन्हा मी मखाना पण फ्राय करून घेतलेला. त्याच्यामध्ये मॅगी मसाला, चाट मसाला, गरम मसाला, लाल तिखट हे सगळं टाकून घेतलं. मुलांसाठी थोडेसे ड्रायफ्रूट्स वगैरे पॅक करून घेतले आणि आता आम्ही निघालोय पुढच्या 2 दिवसासाठी प्रवासाला. रात्रीचे 2 वाजलेले आहेत. निघालोय आम्ही नाशिक ते जेजुरी, अक्कलकोट आणि तुळजापूर आणि येडेश्वरी मातेच्या मंदिराला.